बिहार विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची 121 जागांवर आज मतदान होतंय। पहिल्या टप्प्यात 7 प्रमुख नेत्यांचं भविष्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। यात तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, सम्राट चौधरींसह मैथिली ठाकूर यांचाही समावेश आहे। उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल। थेट जाऊयात बिहारमध्ये, आमच्या प्रतिनिधी मृगा वर्तक तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे आणि या ठिकाणी खरं तर 7 वाजता आहेत, अजूनही गर्दी झालेली नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात केलेली आहे। सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि त्याचबरोबर सीआरपीएफचे जवान सुद्धा आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांना जागरूक करण्यासाठी बॅनर सुद्धा लावलेले आहेत। 7 वाजता खरं तर या ठिकाणी मतदार यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर मतदानाला सुरुवात होईल। बिहारमधलं पटना शहरातलं हे एएन कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये मोठ्या संख्येनं बूथ आयोजित केलेले आहेत। त्याचबरोबर आपण आज पाहणार आहोत कशा प्रकारे मतदान होत आहे आणि कशा प्रकारे उत्साह आहे। नागरिक उत्साहाने येत आहेत, मतदान करतायत, हक्क बजावतायत, त्यांचे उमेदवार या ठिकाणी त्यांना आश्वासक खुणा सुद्धा दाखवतायत।